नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद संचालनालय म्हणजे DMA अंतर्गत जी भरती प्रक्रिया सुरू होती, तर त्याची परत एकदा रिवाईज काय केलंय, की त्यांनी स्कोर लिस्ट काय केली, की जाहीर केलेली आहे. पहिली एक त्यांनी ऑलरेडी केली होती, ही 5 मार्चला केली होती, तर आज एक केलेली आहे. तर ही तुम्हाला दाखवत आहे. तर याच्यामध्ये बघा टोटल जे कॅटेगरी आहेत सगळ्या पदांकरिता तुम्हाला सांगेल. हे PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती त्याच्यामध्ये तुम्हाला ऑडिट अँड अकाउंटची असणार आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, फायर इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर सर्व्हिसेस, त्याच्यानंतर टॅक्सेशन साठी, कर निर्धारणसाठी, वॉटर सप्लाय, सेवरेज अँड सॅनिटेशनसाठी ह्या ज्या याद्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या याद्या काय करतील माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. आता मी काय करतो की डिस्कस करत आहे एक एक करून टॅक्सेशन साठीचे काय करता डिस्कस करता सध्या तरी. बघा ही यादी आहे. तर याच्यामध्ये विभा पाटले यांनी काय केले की टॉप केलेली आहे आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा यांनी पेपर वन ऑब्जेक्शन नंतर स्कोर दिलाय, पेपर टू चा ऑब्जेक्शन नंतरचा स्कोर दिलेला आहे. सॉरी, नॉर्मलायझेशनचा स्कोर दिलाय त्यांनी 110 120 केलेले आहे आणि त्याच्यानंतर बघा इथं त्यांनी काय केलं की पेपर टू चा स्कोर असेल, रॉ स्कोर आहे हा, आणि त्याच्यानंतर त्याचे नॉर्मलायझेशन नंतर स्कोर म्हणजे इथं त्याच्यानंतर त्यांना किती मार्क पडलेले आहेत आफ्टर नॉर्मलायझेशन असं काय केलं की ही यादी दिलेली आहे आणि पुढे क्वालिफाईड की नॉट क्वालिफाईड असं त्यांनी काय केलं की डिस्प्ले केलेलं आहे. तर इथं बघू शकता यांनी टॉप केले 200 मार्कांचा. सेकंड परत हे भूमेश्वरी यांनी 115 पेपर वनला होते, 120 त्याचे नॉर्मलायझेशन नंतर झाले, पेपर टू ला 77 पण 5 होते, 80 झालेले आहेत त्यांचे आणि टोटल 200 मार्कांसह त्या क्वालिफाईड झालेल्या आहेत. तर हे यादीमध्ये बघा तुम्ही, तर हे क्वालिफाईडची यादी आहे. तर इथं बघा आता किती विद्यार्थी क्वालिफाईड आहेत आणि किती विद्यार्थी डिस्क्वालिफाईड आहेत ते पहिलं बघूयात आपण. डिस्क्वालिफाईड बघूयात किती आहेत ते. बघा डिस्क्वालिफाईडची यादी ही भरपूर दिसत आहे, पण हे नाव इथले असू शकतं. की किती विद्यार्थी डिस्क्वालिफाईड आहे ते आपल्याला कळून जाईल याच्यामध्ये, की काय क्रायटेरिया आहे डिस्क्वालिफाईडचा तेही आपल्याला समजून जाणार आहे. बघा इथं त्यांनी काय केलंय की डिस्क्वालिफाईड मध्ये पेपर टू मध्ये डिस्क्वालिफाईड केलेलं आहे, त्यामुळे काय केलं की त्यांनी पेपर वनचं नॉर्मलायझेशन केलेलं आहे आणि पेपर टू ला डायरेक्ट डिस्क्वालिफाईड केलेलं आहे इथं. तर हे खूप सारे उमेदवार आहेत, लक्षात घ्या खूप सारे उमेदवार आहेत इथं दाखवलेले आहेत त्यांचे डिस्क्वालिफाईड डिस्क्वालिफाईड डिस्क्वालिफाईड. फर्स्टला फक्त काय केलं की एवढेच उमेदवार. आता ही यादी खूप मोठी आहे असं वाटत आहे मला ही. ओके, क्वालिफाईड क्वालिफाईड, ओके, मध्ये मध्ये डिस्क्वालिफाईड आहे ते. तर बघा इथं काही विद्यार्थी काय की डिस्क्वालिफाईड आहेत इथं. तर इथं बघू शकता की पेपर टू ला 16 आहेत आणि इथं सेकंड याला काय केलंय की त्यांनी कमी आलेले आहे, त्यामुळे काय केलं की जरी मार्क चांगले असेल तरी काय केलं की डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. आता विद्यार्थी का का डिस्क्वालिफाईड झाले तुम्ही बघू शकता इथे. आता इथेही बघू शकता की यांना 15 मार्क आहेत पेपर टू ला, त्यामुळे काय केलं की डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. तर फक्त पेपर वनला जर चांगले असेल तर त्यांचा पेपर टू चेक केले, इथे त्यांचा पेपर टू चेक केलेला आहे. लक्षात घ्या पेपर वनला चांगले असेल तर पेपर टू काय केलं चेक केलेला आहे आणि नंतर ना दोन्हीचं मिळून काय केलं की त्यांनी हे केलेलं आहे, एलिजिबिलिटी चेक केलं, म्हणजे दोन्ही पेपरला त्यांना क्वालिफाय व्हायला लागेल तरच तुम्ही क्वालिफाय व्हाल, अदरवाईज तुम्ही डिस्क्वालिफाईड आहेत. अशी यादी बनवली आहे, चांगली यादी बनवलेली आहे असं वाटत आहे मला. तर खूप सारे विद्यार्थी आहेत की ते डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. इथे बघू शकता की आकडा वाढतच आहे हा, आकडा वाढतच आहे हा. आता मी वाटलंच तर याला काय करेल की तुम्हाला किती विद्यार्थी क्वालिफाईड झाले किती विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झाले याची तुम्हाला यादी देऊन देईल, वाटलंच तर सेपरेटली ही अशी करून, ज्याने काय होईल की एक्झॅक्टली तुम्हाला माहिती होऊन जाईल की किती विद्यार्थी क्वालिफाईड आहेत आणि किती विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झालेले आहेत हे कर निर्धारणसाठीचे. ठीक आहे. तर ही अशी माहिती होती. बाकीच्यासाठी काय केलं की सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल तुम्हाला मी कर निर्धारणचा ऑलरेडी सांगितलेला आहे मी. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग, टॅक्सेशन साठीचा वेगळा व्हिडिओ घेऊन येईल मी, ज्याच्यामध्ये सांगेल तुम्हाला की क्वालिफाईड डिस्क्वालिफाईड कसे विद्यार्थी झालेले आहेत. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.